सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। त्यांची सर्व टीम आमचे राज्याचे अध्यक्ष अरुण भाऊ दिके असतील, या सगळे सातारा जिल्हा या ठिकाणी आपला गेले 2-3 दिवस या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी ते आता राज्यभर युवकांशी आणि विशेषतः माळी समाजातील नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि संवाद साधत साधत ते आज साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्याचे मोठमोठे विचार आपल्याला ऐकायचे आहेत आणि सातारा जिल्ह्यातील माळी समाज आपल्याला एक संघ करायचा आहे की जेणेकरून राज्यामध्ये देशामध्ये 2 नंबर असणारा माळी समाज निश्चितपणे साहेबांचं ही लोक फार मोठ्या एक विजन घेऊन डोक्यात चाललेले आहेत। तर खऱ्या अर्थानं समाजानं या लोकांना या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलेली भूमिका घेतलेली आहे। या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय आणि या ठिकाणी स्वागताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेब, अविनाश ठाकरे साहेब स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। लक्षात घ्या, तिथं आहे का, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये 4 वेळा नगरसेवक आहेत। त्याचबरोबर स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय अविनाशजी ठाकरे साहेब। नागपूर महानगरपालिका सभागृहाचे नेते त्या ठिकाणी तो सुद्धा त्यांनी कार्यभार त्या ठिकाणी सांभाळलेला आहे। ओबीसी महामंडळ, या ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री पदाचा दर्जा त्या ठिकाणी घोषवलेला आहे। सन 90 पासून माळी महासंघात युवक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष अशा प्रकारचा प्रवास आमचे सन्माननीय अविनाशजी भाऊ ठाकरे यांनी या ठिकाणी केलेला आहे। उज्ज्वल सहकारी पतसंस्था, या उज्ज्वल सहकारी पतसंस्था त्या ठिकाणी अध्यक्ष भाऊ ठाकरे यांचा सत्कार सन्माननीय संजयराव कदम यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। अरुणजी तिके साहेब यांचा सर्व सत्कार या ठिकाणी संजय गायकवाड साहेब या ठिकाणी करत आहेत। सन्मान होतोय त्याचबरोबर सन्मान ठिकाणी अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे आणि जवळजवळ पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय चेअरमन सुनील शिंदे, चेअरमन साहेब, सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार साहेबराव यांचा सुद्धा या ठिकाणी तसं पाहिलं तर माळी समाजाची राजधानी म्हणून ओळखलं जातं। प्रथमतः या खेडची ओळख राजाचं खेड अशी या गावची ओळख होती। परंतु योगायोगानं किंवा समाजाचं संघटन होत होत असं या ठिकाणी घडलं गेलं की या ठिकाणी माळी समाजाची राजधानी म्हणून हे खेड उदयास येते। यानंतर असा मेळावा घेण्याचं उद्दिष्ट की आपल्या खेडगावामध्ये घेतला, परंतु असा मेळावा या अगोदर 1972 साली कदम गुरुजी यांनी आयोजित केला होता। त्यावेळेला माळी समाजातील गुजरात, राजस्थान तसेच देश पातळीवरील केंद्रातले सर्व मान्यवर अशी लोक सर्व जमा होती। परंतु आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून लोक जमा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यासाठी आपल्या ग्रामस्थ असतील, जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले मान्यवर असतील,
महाराष्ट्रातून, पुण्यातून, नागपूरवरून आलेले मान्यवर असतील, हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाले. आज सातारा सिटीला लागून असलेले खेडेगाव आणि असलेला समाज तसं पाहिलं तर आज या ठिकाणी सकाळी लवकरच सांगितल्यामुळं समाज या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. प्रत्येकाची कामं असतात, कोण नोकरदार असतं, कोण सिटीतले कामं असतात, त्यामुळं उपस्थित राहिलेले नाही. म्हणून मी प्रथमतः सर्वांची माफी मागतो. का तर या ठिकाणी तुम्ही टाकून दिलं, परंतु आपल्याला हे झेपलं नाही म्हणण्याचा उद्देश असा की लोकांना आपण काय कासऱ्यावर बांधून ठेवू शकत नाही. जी काय उपस्थित आहेत ते या ठिकाणी येण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यानंतर बरेच मुद्दे आहेत आणि हे मुद्दे प्रकर्षानं आपल्यातील, जसं वनवासवाडी हे गाव, वनवासवाडीला वनवासवाडीत नाव न देता त्या ठिकाणी फुलेनगर असा त्याला दर्जा द्यावा, त्या गावाला नाव देण्यात यावं अशी मी विनंती करतो वरिष्ठांना. तसेच सातारा जिल्ह्यातून कडगुणमधून जाणारा महामार्ग, तिथे कडगुण हे गाव महात्मा फुलेंचे गाव, त्याला महात्मा फुल्यांचं नाव देण्यात यावं त्या महामार्गाला. तसेच मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजला सुद्धा आपल्या स्त्रियांच्या ज्या शिक्षणाची द्वारं ज्यांनी उभी केली अशा सावित्रीबाई फुले यांचं नाव त्या मेडिकल कॉलेजला द्यावं अशी मी वरिष्ठांना विनंती करतो. आणि यानंतर कार्यक्रमाला तुम्ही सुरुवात करा. या वयात आज खूप आनंद होतो की आपण सर्व एकत्र आलेलो आहात आणि एकत्र येण्याची गरज आहे. कारण आपण सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात बघतोय की काही जाती असतात किंवा काही धर्म असतात तर एकत्र येतात आणि एकत्र येऊन खूप मोठे मोठे कार्यक्रम घेतात. तर त्यामुळे त्या जातीचं, त्या धर्माचं एक नैतिक दबाव समाजावर तयार होतो. तसं आपण माळी समाजातल्या सर्व लोकांनी जर आपण एकत्र आलो तर खूप काही करू शकतो. अनेकाचे अनेक प्रश्न सुटू शकतात. अशी काही मुलं असतील की ज्यांना शिक्षणासाठी पैशांची गरज असेल, अनेक असे पालक आहेत की ज्यांना आपल्या मुलींची लग्न करायचे आहेत आणि समाज बांधव कुठे राहतात आणि स्थळं कुठे चांगली मिळतील अशी त्यांना अडचण आहे. मग अशा वेळेला समाज आठवतो. मग समाज ज्यावेळेला आठवतो तर त्यावेळेला समाज आपला नक्की कुठे आहे, कोणत्या गावामध्ये आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजेत. आज हे मान्यवर मंडळी रोज एका जिल्ह्यात जात आहेत. मग ही आपलीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे की आपण त्यांना पाठबळ दिलं पाहिजे आणि आपण जर पाठबळ दिलं तरच आज आपला समाज पुढं जाणार आहे. आपण प्रत्येकाने घरी बसून टी व्ही पुढं म्हणून हे चालणार नाही की आमचं कसं होणार आणि आमच्या ओबीसी समाजाचं कसं होणार, असं घरी बसून म्हटलं तर होणार नाही. जोपर्यंत आपण संघटित होत नाही, एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला नवी दिशा मिळणार नाही आणि आपल्याला कोणीही घरात आणून देणार नाही. तर आपल्याला हक्कानं ते मागून घ्यायचं नाही तर आपलं ते आहेच असं म्हणून ते खेचून आणायचं आहे, तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे. आज हे सर्व मान्यवर इथं आले तर त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि आपण इथं सर्वजण आला त्याबद्दल आपली मी खूप आभारी आहे आणि एवढे करून श्री संत आणि मी त्यांना अनुभवलंय. माझे पप्पा गावचे पुढारी आहेत आणि माझ्या पप्पांना राजकारणात माळी समाजामुळे सरपंच होता आलं नाही आहे. ह्याचं मला म्हणजे खूप दुःख वाटतं आणि आपल्या माळी समाजाला आत्ताच बोलले राजकारणात खरंच कमी लेखलं जातं. म्हणून आपल्याला सावित्रीबाई फुले यांनी आपल्या बहुजन सगळ्या समाजाला न्याय मिळवून दिला. मग आपण आपल्या समाजासाठी न्याय मिळवून देऊ शकतो. आपले अध्यक्ष त्यांचं मनापासून मला आभार मानायचे.
करतात. मग त्यांनी मला आपल्या सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून, महिला जिल्हाध्यक्ष म्हणून मला पद दिलं. मला खूप अभिमान वाटतोय आणि मी माझ्या समाजासाठी मला जमेल एवढं कार्य करीन. आणि आपल्या समाजात सुद्धा खूप हुशार विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण आता हे मान्यवर आहेत की सगळे एवढे आपल्यासाठी वेळ देत आहेत. मग आपण पण आपल्या समाजासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. मला माझ्या वडिलांचा पण अभिमान आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या मुलींना इथं घेऊन आले. धन्यवाद. गेल्या 15 तारखेपासून आम्ही जवळपास आज 7 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता 8व्या दिवशी दौऱ्याची सुरुवात केलेली. नागपूरवरून सुरू झालेला हा दौरा संपर्क अभियान गोंदिया, नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, तिथून यवतमाळ, वाशिम आणि पुढे परभणी, हिंगोली आणि त्यानंतर उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि काल सांगली, कोल्हापूर करून आम्ही साताऱ्यापर्यंत आलेलो. यापुढे हा दौरा 31 मेपर्यंत चालणार आहे. आज पुणे, त्या पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अशा प्रकारे चालत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आमचे समाज बांधव आहे, जिथे जिथे आमच्या संघटना आहे आणि हा दौरा करण्याकरता जो आम्हाला नियोजन करावं लागलं हे आमच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी करून ठेवलेलं आहे. मोठमोठ्या सभेचं आयोजन सुरू आहे. सोलापूरला अत्यंत मोठी अशी चांगली पदाधिकाऱ्यांचं म्हणजे नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झाला. पंढरपूरला सुद्धा चांगली सभा. कारण काय आहे आपल्याला माहिती आहे, आपल्याला जे पत्रक दिलं आहे तो पत्रक तुम्ही डॉक्युमेंट म्हणून आपल्याकडे ठेवा. पत्रक वाचून आपण फेकून द्यायचं नाही. त्यामध्ये माई महासंघाचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे, माहिती लिहिलेली आहे, कार्यकारिणीमध्ये कोण आहे याबद्दल सुद्धा सर्व माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला संपर्क अभियान करावं आहे. 11 मेपासून आपण हा संपर्क अभियान सुरू केलेला आहे. माई महासंघाची तो स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि 1 वर्ष हा सतत संपर्क चालू राहतो. हा राज्यव्यापी राष्ट्रीय अध्यक्षाचा संपर्क अभियान आहे. यानंतर प्रदेश अध्यक्षाचा चालू राहील, यानंतर विभागीय अध्यक्ष करतील. अशा प्रकारे वर्षभर संपर्क करून आपल्याला 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं. आपल्याला काय करायचं, आपले जे पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी की आपल्याला एक लिंक पाठवण्यात येईल. त्या लिंकद्वारे आपल्याला आपल्या समाजातील डॉक्टर मंडळी आहे, इंजिनियर आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, व्यावसायिक आहे, दुकानदार आहे आणि समाजकार्यात अग्रसर असणारे लोक आहे, शिक्षणात अग्रसर असणारे लोक, अधिकारी आहे, इंजिनियर, डॉक्टर, सगळ्यांची नोंद आपल्याला त्या फॉर्ममध्ये घ्यायची आहे. अशा प्रकारे 1 लाख लोकांपर्यंत आपण जाणार. आपण हे संघटन वाढवण्याचं काम, समाजाची आर्थिक उन्नती व्हावी, समाजाची राजकीय उन्नती व्हावी, समाजाची औद्योगिक उन्नती व्हावी, आपल्या लोकांना काम मिळावं, तरुणांना मार्गदर्शन व्हावं, या बाबतीत आपण ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा माई महासंघ स्ट्रॉंग करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे आपण सातत्याने हे काम सुरूच ठेवलेलं आहे. सांगलीमध्ये माझी 3री बैठक आहे आणि माझी त्या इथल्या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती राहील की राहिलेलं जे संघटनेचं काम आहे ते काम आपण 1-2 महिन्यामध्ये पूर्ण करावं. त्यामध्ये सगळ्या अध्यक्षाची म्हणजे जिल्हा अध्यक्षाची कार्यकारिणी करावी, तालुका अध्यक्षाची कार्यकारिणी करावी, आघाड्यांचे अध्यक्ष करावे, महिला अध्यक्षाची नियुक्ती करावी. अशा प्रकारे संपूर्ण नियुक्त्या करून हे काम पूर्ण करावं. 1 युनिट म्हणजे 150 लोकांचं आपलं होते. जिल्हा जर आपण तयार केला, 12 आघाड्या आहेत, 12 सन्मान होतो. आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान व्हावा. मी त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य श्रीला कदम यांना विनंती करतो की आपण मॅडमचा शाल सिल्वर आणि पुष्पची गुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अध्यक्षपद त्यांनी घोषवलेले आहे आणि जवळजवळ पिंपरी चिंचवड आणि परिसरामध्ये हजारो वर्षांची लागवड धडपडलं पाहिजे की ओबीसी आपले टिकलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला राजकीय कुठे बी संधी मिळते. अभय राजा हा मोठ्या मनाचा नेता होता आमचा, तो गेला.
शिंदे बाबा आहेत करतात येतात आमच्याकडे सगळे, पण न कळतं मराठी लोक कसे करतात माळे असते कोठाळ होतं. त्यासाठी माळ्यांनी एकत्र आलं ना, मग आपली जर ताकद दाखवली माळ्यांची तर काय पुढचा समाज, मी एकटा गावात 75% माळी समाज आहे, पण मी भेट नाही, सगळं रेटून काम करतो काय, आणि समाजासाठी धडपडायचं समाज. आणि हो दुसरी गोष्ट अशी, माळी समाजात किंवा मराठ्यात तिथे आता लग्नाच्या अडचणी झाल्या काय, तर ह्यासाठी नोकरी शेती असा लडबडीनं मुली देखील आपल्याला जास्त केलेलं आहे. आणि मुली काय म्हणतात मला, मग काय वेगळ्या जातीत माळी महासंघाचं अभियानाचं त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे. एक रथयात्रा काढलेली आहे असे अविनाश भाऊ ठाकरे जे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी माळी महासंघाचं कार्य, आमचे सहकारी हरिश्चंद्र नाना लोखंडे पैलवान, त्याचबरोबर यादवताई, सातारा जिल्ह्याचे माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी, बाबासाहेब असतील, किरण भुजबळ आणि सर्व त्यांचे सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या 6-7 महिन्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये माळी महासंघाचं एक काम चालू आहे. हे सेवा कार्य करत असताना माळी महासंघाचे उद्देश काय, वेगवेगळ्या व्यक्तींना समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या पदाधिकाऱ्यांनी, अरुण यादव असतील त्यांची पूर्ण टीम त्यांनी केलेलं आहे. आता हे काम अजून वाढवण्यासाठी तालुक्याला गावात आपल्याला हे संपर्क अभियान राबवायचंय. पुढचं वर्षभर हे काम करायचंय. या ठिकाणी आदरणीय राष्ट्रीय उपाध्यक्ष आपल्याला काय काय कार्य करायचं, कशासाठी करायचं हे आपल्याला सांगणार आहे. या ठिकाणी असलेल्या उपस्थित भगिनींना मी या ठिकाणी मी त्यांना विनंती करेन की तुम्ही घराघरापर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता, मग सरपंच असाल, त्या ठिकाणी ग्रामसेवक असाल, ग्रामपंचायत सदस्य असाल, त्या तुमच्या एरियामध्ये सोसायटीच्या असेल, महिला बचत गटाच्या असतील, त्या ठिकाणी तुम्ही हे काम करायचं की माळी महासंघाचा जो उद्देश आहे तो आपल्याला घराघरात पोहोचवायचा, जेणेकरून प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही चळवळ आहे. ही चळवळ केव्हा प्रत्येक ठिकाणी ती अशी हालत राहिली तर त्याला चळवळ म्हणतात. जर चळवळ थांबली तर काम थांबतं. तर हा पाण्याप्रमाणे हा प्रवाह आहे. हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी असा अथांग हा जो नागपूरमधून सुरू झालेला हा जसा समुद्राला भिडण्यासारखा, समुद्रासारखी मोठी चळवळ आपल्याला उभी करायची, तर ती अविनाश भाऊंच्या माध्यमातून आपल्याला करता येणार. आणि आपल्याला काय आपल्या जिल्ह्यापुरतंच काम करायचं, ते राज्यभर संघटन व्हावं. माळी समाज या ठिकाणी खऱ्या अर्थाने एकत्र यावं. का गरज पडते आपल्याला, काय कारण असतात एकत्र येण्याबद्दलची, तर तुम्हाला या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मिळत नाही. संघटना ह्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यासाठी रक्तवाहिनीचं काम करत असतात. आणि या संघटना जेवढ्या बळकट, ज्या समाजाच्या संघटना जेवढ्या बळकट, तो समाज तुम्हाला लक्षात येईल की खऱ्या अर्थानं त्या समाज प्रगती करत असतो. आपल्या समाजापुढे अनेक प्रश्न आहेत. लक्षात घ्या की मी नेहमी प्रत्येक माझ्या मनोगतातून सांगत असतो की वाढपी आपला असल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी पोटभर जेवण मिळत नाही. आणि म्हणून प्रत्येक या व्यवस्थेमध्ये आपले माणसं त्या ठिकाणी असले पाहिजे. अनेक कार्यकर्ते या संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निर्माण होतात. समाजापुढं अनेक प्रश्न आहेत, राज्य पातळीवरचे प्रश्न आहेत. आमच्या समाजाची जातीने जनगणना झाली पाहिजे. काय आहे जातीने जनगणनेमध्ये, या राज्यामध्ये माकड गोकड डुक्कर सगळं गाढव जास्तीचं आपल्याला लाभ त्या ठिकाणी मिळेल. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करतील. खेडवासियांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आमच्या सर्वच गणमान्य व्यक्तींना या ठिकाणी पाचारण केलं, त्यांचा यथोचित असा सन्मान केला. अधिकचा वेळ घेत नाही. मी या ठिकाणी स्थानिक पातळीवरील आमचे नाना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. अरुण जिंके साहेब यांचा सत्कार अतिशय जुन्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं माळी समाजाचं संघटन त्यांनी जिवंत ठेवलं असे आमचे हरिभाऊ लोखंडे नाना यांचा या ठिकाणी सन्मान होतो. इंग्लिश मीडियम स्कूल चाकणचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन सन्माननीय हिरामणी भुजबळ साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आमच्या
वासियांच्यातर्फे होतं. मी विनंती करतो राजेंद्रजी कदम साहेब यांनी हिरामन भुजबळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा, सत्कार करायचा. गेल्या 8 दिवसापासून माळी महासंघाचं हे महासंपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. नागपूरवरून भंडारा, भंडारावरून गोंदिया, गोंदियावरून चंद्रपूर, चंद्रपूरवरून यवतमाळ, यवतमाळवरून वाशिम, वाशिमवरून हिंगोली, हिंगोलीवरून परभणी, परभणीवरून लातूर, लातूरवरून उस्मानाबाद, उस्मानाबादवरून सोलापूर, सोलापूरवरून सांगली, सांगलीवरून कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून आज सातारा जिल्ह्यामध्ये काल रात्री आम्ही पोहोचलो. या 8 दिवसाच्या कार्यकाळामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, छोट्या सभा, छोटे शिबिरं, मोठ्या सभा, छोट्या बैठका याच्या माध्यमातून आजपर्यंत साधारणतः 8,000 माळी समाज बांधवांची आमचा संपर्क असा वंतवून झाला. ही जी काही चळवळ सुरू आहे किंवा हे जे काही अभियान आज आम्ही हातात घेतलेलं आहे एका दिवसाचं नाही. आणि माझा दावा आहे की सामाजिक संघटनेमध्ये अशा प्रकारचे महासंपर्क अभियान घेणं अतिशय कठीण काम आहे आणि तेही संपूर्ण महाराष्ट्रभर अभियान घेणं कठीण काम आहे. कारण त्याकरिता त्या सामाजिक संघटनेकडे संपूर्ण जिल्ह्यातलं संघटन असावं लागतं, नियोजन करणारी टीम असावी लागते आणि त्याचबरोबर एकत्रित करण्यासाठी संघटना देखील असावी लागते. त्यामुळे अतिशय कठीण काम आहे. आज आम्ही 36 जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे आणि त्या माध्यमातून माळी समाजामध्ये एक समाज जागृती निर्माण करणार. साधारणतः 1992 ते 2000 पर्यंत माळी समाजाने फार मोठ्या प्रमाणात राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या मोठी झेप घेतली होती. कारण त्यावेळेला मोठं पाठबळ माळी समाजाच्या मागे होतं, राजकीय पाठबळ होतं आणि एक ऊर्जा होती त्यावेळेला. परंतु 2000 नंतर त्या काळामध्ये ज्या काही घटना घडत गेल्या त्याच्यामुळे माळी समाजाच्या काही अपेक्षा वाढत गेल्या. परंतु 2000 नंतर अशी परिस्थिती आली की त्या अपेक्षाची पूर्ती होताना दिसली नाही आणि मग राजकीयदृष्ट्या काही असे निर्णय झाले की ज्याच्यामुळे माळी समाजाला राजकारणामध्ये निवडून येणं कठीण व्हायला लागलं, निवडणुकांमध्ये उतरायला कठीण व्हायला लागलं. ज्याला डिलिमिटेशन प्रोसेस म्हणतात, मतदारसंघाची आखणी म्हणतात. ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी स्वतःला पूरक अशी मतदारसंघाची आखणी करून त्यांचे प्रतिनिधी कशा प्रकारे निवडून येतील अशा प्रकारची आखणी केली आणि माळी समाजाचा जो गठ्ठा मत आहे त्याचे 2 तुकडे होऊन माळी समाजाच्या मतांचं विभाजन कसं होईल अशा प्रकारची आखणी केली आणि त्याच्यानंतर हळूहळू मग राजकीयदृष्ट्या किंवा सहकार क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक पंढरपूरचं विठ्ठल त्यांच्या मळ्यामध्ये भेट द्यायला जातात असे संत परंपरेतील आधुनिक संत शिरोमणी संत सावता महाराज, कृषी क्रांतीचे जनक, आधुनिक समाज क्रांतीचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे ओजस्वी उद्गाते, कृषीतज्ञ, जलतज्ञ, अर्थतज्ञ, विश्वरत्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, बहुजन साहित्याचे जनक शाहीर अण्णाभाई साठे यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन. आज माळी महासंघाद्वारा आयोजित महासंपर्क यात्रेच्या या सातारा जिल्ह्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय अरुणभाऊ तिखे, माळी महासंघाचे विश्वस्त काळूरामण्णा गायकवाड, महाराष्ट्राचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आणि या विभागाचे प्रभारी आदरणीय हिरामनजी भुजबळ,